आज आपण बनवणार आहोत शेवगा मसाला। यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे कांदा, खोबऱ्याची 1 वाटी, थोडेसे फुटाणे, अद्रक लसूणची पेस्ट आणि शेंगा ज्या आहेत त्या उकडून घ्यायच्या। मी इथे खोबऱ्याच्या तेलाचा वापर करणार आहे। उन्हाळ्यामध्ये मसाल्याच्या भाज्यांना वगैरे मी खोबऱ्याचं तेल वापरते। आता त्यामध्ये आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे, चांगलं लालसर होईपर्यंत। खोबरं हे असं लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे। आणि आता कांदा भाजून घेऊ। आता कांदा परतून घेऊया। आणि ह्याच्यातच मी फुटाणे टाकून दिले आहे आणि फुटाणे पण भाजत आहे। आता आम्ही त्याच्यामध्ये फुटाणे टाकलेत। अजून थोडा लाल झाला की अजून थोडा लाल झाला की बस झालं। आता आपण ह्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, अद्रक लसूण टाकणार आहोत। तेल आणि अद्रक लसूण मी त्याला आणि मग आता आपण ह्याच्यात अद्रक लसूण टाकले, ते खोबऱ्याच्या तेलामुळे तसा फेस येत आहे। आणि आता हे जे आपण वाटून घेतलेलं आहे खोबरं, फुटाणे आणि कांदा, ते आपण ह्याच्यात टाकून घेऊया। आता आपण ह्यामध्ये हळद, हा मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे, थोडं लाल तिखट, जसं की मी सांगितलंय माझ्या घरी 5 वर्षाची जी मुलगी आहे ती पण हे सगळं खाते। मी त्याच्यामुळे मसाले दुसरे काही टाकले नाही आहेत। लवंगा, मिरी, आपला हा जो साधा काळा मसाला आहे तोच ॲड केलेला आहे। आणि मीठ। आता ह्याच्यामध्ये तेल सुटलेलं आहे, आपण तेल कमी वापरतो, जास्त तेल दिसत नाही, पण आता तेल सुटलेलं आहे। आपण ह्याच्यामध्ये आता हे शेंगा टाकून देऊया। तयार झाली आहे। ह्याला म्हणतात शेवगा मसाला किंवा शेवगा फ्राय। हे अजून थोडं घट्ट केलं, कोरडा मसाला झाला की शेवगा फ्राय होतो। थोडीशी कोथिंबीर टाकावी।